नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टरमध्ये आपण आरोग्यसंबंधी विविध विषयांवरती चर्चा करत असतो. हॅलो डॉक्टरमध्ये नेहमी आपण विशिष्ट एक विषय घेऊन किंवा एखादा आजार घेऊन त्याचे लक्षण, त्याचे कारण आणि उपाय यांवरती चर्चा करत असतो. परंतु प्रेक्षक हो, आजचा भाग जरा वेगळा आहे. आजच्या या भागामध्ये आपण वेगवेगळ्या रुग्णांना बरे करण्यासाठी जे सदैव प्रयत्नशील असतात असे डॉक्टर आणि सामान्य रुग्णांसाठी नेहमी झटत असणारे शासकीय रुग्णालय यांबद्दल माहिती घेणार आहोत. प्रेक्षक हो, मुंबईमधील सायन हे एक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. तर त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे सायन रुग्णालयातील आरोग्यविषयक सेवा व सुविधा. परत एकदा बघावा सायन रुग्णालयाच्या आरोग्यविषयक सुविधा. आणि याविषयी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोहन जोशी सर. सर, हॅलो डॉक्टरमध्ये मी तुमचे स्वागत करते. नमस्कार. प्रेक्षक हो, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांचा परिचय करून द्यायला मला आवडेल. डॉक्टर मोहन जोशी सर हे 1987 मध्ये वैद्यकीय लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सायन येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि 2019 मध्ये ते या विद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. सरांचे MBBS मध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण याच सायन महाविद्यालयातून झालेले आहेत. सरांचे MS जनरल सर्जरी या विषयातून झालेले आहेत. तसेच सरांची सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड एंडोस्कोपी या विषयात सरांची रुची आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलचे आणि सिनेटचे सर सदस्य आहेत. सर विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभागी आहेत. सर, तुमचे पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये मी स्वागत करते. तर सराचा आपला विषय आहे की आपण सायन रुग्णालयातील सेवा आणि सुविधा यांवरती चर्चा करणार आहोत. तर सर, जसं की तुमचं वैद्यकीय शिक्षण आणि आता तुम्ही सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता आहात, तर तेव्हाचं सायन रुग्णालय आणि आत्ताचं सायन रुग्णालय याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? मी 1978 साली फर्स्ट MBBS स्टुडंट म्हणून लोकमान्य टिळक रुग्णालयात रुजू झालो आणि त्यावेळी सायन रुग्णालय हे अतिशय शांत होतं. फक्त 60 वैद्यकीय जागा येथे होत्या आणि सर्वसाधारणपणे 1,500 OPDला पेशंट येत असत निरनिराळ्या सुविधांसाठी. पण आत्ताचं सायन रुग्णालय हे फार बिझी झालेलं आहे असं मी म्हणू शकेन. विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने इथे दरवर्षी MBBSला आता 200 विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. सायन रुग्णालय हे महाराष्ट्रातलं पहिलं किंवा दुसरं प्रेफरन्स रुग्णालय आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज. आणि साधारणपणे 250 ते 270 इतके पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुपर स्पेशालिटीचे विद्यार्थी दरवर्षी येथे प्रवेश घेतात. आणि सुपर स्पेशालिटीच्या आणि स्पेशालिटीच्या काही ब्रँचेसना सायन रुग्णालय हे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात सुद्धा फर्स्ट प्रेफरन्स मेडिकल कॉलेज म्हणून विद्यार्थी गणतात. तर अशा रीतीने इथे आता बऱ्यापैकी विद्यार्थी संख्या वाढलेली आहे आणि पेशंटची सुद्धा संख्या खूप वाढलेली आहे. पूर्वी एकेकाळी 1000 ते 1,500 1978 साली रुग्ण यायचे, तर आता ते रुग्णांची संख्या सर्वसाधारणपणे कमीत कमी 5,000 ते 7,500 एवढे रुग्ण या ठिकाणी OPDला येतात. पूर्वी 5 ते 6 डिलिव्हरी सायन हॉस्पिटलमध्ये होत होत्या दररोज. आता कधीकधी 25 होतात आणि कधीकधी 55 सुद्धा होतात. 55 हा आकडा सुद्धा सायन हॉस्पिटलने गाठलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वोपचार केंद्र हे सायन रुग्णालय हे सर्वोपचार केंद्र झालेलं आहे. आता कोणतीही सुविधा सायनमध्ये नाही असं येथे नाही आहे. डायग्नॉस्टिक सुविधा सर्व आहेत आणि ट्रीटमेंटच्या किंवा थेरपीच्या ऑपरेशनच्या सर्व सुविधा आहेत. सर्व तऱ्हेच्या सुपर स्पेशालिटी सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
तर हा 1978 पासून त्यावेळी असलेल्या सायन रुग्णालयात आणि आता हा खूप बदल जाणवत आहे. नक्कीच सर. म्हणजे सायन रुग्णालयामध्ये सर्वसामान्य खूप मोठ्या संख्येने आपला उपचार करून घ्यायला येत असतात. निश्चितच. येस सर. सर आता तुम्ही म्हणजे डॉक्टर आहात आपण, तर आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये यावे हा विचार आपल्या मनात कसा आला? वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी यावं असा विचार किंवा ही जी प्रेरणा होती ती मी माझ्या वडिलांपासून घेतली. मी मूळचा मुरबाडचा. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण मुरबाडला आणि 11वी-12वी हे बिर्ला कॉलेज कल्याणला झालं. माझे वडील स्वतः हे फॅमिली फिजिशियन किंवा जनरल फिजिशियन होते, जनरल डॉक्टर, जनरल प्रॅक्टिशनर होते आणि त्यांना मिळणारा एक प्रकारचा समाजात असलेला मान आणि त्यांना मिळणारं समाधान हे मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो आणि त्यावेळीच मी ठरवलं इयत्ता 7वी-8वीत असताना की आपण मेडिकलला जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी मी 10वीमध्ये, 11वीमध्ये, 12वीमध्ये अतिशय जीव तोडून अभ्यास केला आणि त्यावेळी खूप कमी सीट्स होत्या. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस नव्हती. फक्त या मुंबईमध्ये आमच्यासाठी 560 सीट होत्या आणि या 560मध्ये आपला नंबर लागला पाहिजे या दृष्टीने मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आणि मला ईश्वर कृपेने यश आलं त्याच्यामध्ये आणि मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली. मला कोणत्याही 4ही मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत होती, पण सायन हॉस्पिटलनी मला हॉस्टेल ऑफर केलं आणि म्हणून मी सायन हॉस्पिटलमध्ये फर्स्ट MBBSला जॉईन झालो. सर म्हणजे जेव्हा तुम्ही रुग्णालयामध्ये सायन हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आले तर तेव्हापासून आणि जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही अधिष्ठाता झाल्यानंतर तुम्ही खूप सारे बदल त्याच्यामध्ये बघितले, तर त्याच्यामध्ये असे एखादे विशिष्ट बदल किंवा एखादा तुमचा विशिष्ट प्रसंग असं तुम्हाला काही सांगता येईल का? प्रसंग तर खूपच आहेत सायन हॉस्पिटलमधले, परंतु बदल जे मी सांगितले की विद्यार्थी संख्या वाढली आहे, निर्णया सुविधा वाढल्या आहेत. आता उदाहरणार्थ पूर्वी CT स्कॅन, MRI स्कॅन किंवा डायग्नोस्टिक सुविधा या फारशा लागत नसत. तर आता आमच्याकडे सायन रुग्णालयामध्ये 4 CT स्कॅन यंत्र आहेत. महाराष्ट्रातलं 4 CT स्कॅन असलेलं हे पहिलंच रुग्णालय आहे, पहिलंच मेडिकल कॉलेज आहे. इथे 3 MRIची यंत्र कार्यरत आहेत. असं सुद्धा 3 MRI आणि 4 CT स्कॅन असलेलं सायन रुग्णालय किंवा लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज हे एकमेव, कदाचित भारतातलं एकमेव रुग्णालय असेल. बऱ्याच एम्समध्ये सुद्धा 4 CT स्कॅन आणि 3 MRI स्कॅन नाहीत. उद्देश असा आहे त्याच्यामध्ये की कोणत्याही रुग्णाला शास्त्राच्या आधारे लागणाऱ्या सोयीसुविधा याचं कोणतंही कमतरता जाणवू नये अशा तऱ्हेची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि ती मी डीन झाल्यापासून घेण्याचा प्रयत्न केला. सर जसं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे CT स्कॅन आणि MRI मशीन आहेत, तर तसं अजून सर्वसामान्य रुग्णांसाठी काय काय सुविधा सायन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत? सायन हॉस्पिटल हे आम्ही सर्वोपचार केंद्र म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला जनरल हॉस्पिटल म्हणतात. म्हणजे जनरल म्हणजे जे स्पेसिफिक हॉस्पिटल नाही की आय हॉस्पिटल, ENT हॉस्पिटल असं नाही. इथे सर्व उपचार होतात म्हणून याला जनरल हॉस्पिटल इंग्लिशमध्ये म्हणतात. पण आम्ही त्याला आता सर्वोपचार केंद्र किंवा सर्वोपचार हॉस्पिटल, इस्पितळ असं याला म्हणू इच्छितो. इथे सर्व तऱ्हेच्या सुविधा आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की 7500पर्यंत इथे पेशंट दररोज येतात OPDला, तसंच या ठिकाणी आता 43 ऑपरेशन टेबल्स आहेत आणि सर्वसाधारणपणे 250 ते 300 मेजर ते मायनर शस्त्रक्रिया ह्या हॉस्पिटलमध्ये दररोज होतात. तसंच साधारणपणे 250 ते 300 रुग्ण येथे दररोज ॲडमिट होतात. हे सायन हॉस्पिटल किंवा शिव रुग्णालय हे 1900 बेडचं सर्वोपचार केंद्र आहे. 1900 रुग्णशय्या इथे आहेत आणि सर्वसाधारणपणे 228 ते 250 पर्यंत आमच्याकडे ICU बेड्स आहेत. कार्डियाक केअर युनिट आहे, मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, रेस्पिरेटरी इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, निओनॅटॉलॉजी म्हणजे ज्याला पहिल्या 30 दिवसातलं ट्रीटमेंट म्हणतो. म्हणजे जन्म झाल्यापासून
डे 1 पासून डे 30 पर्यंत आपण निओनॅटल एज म्हणतो आणि याच्यासाठी असणारी सुविधासुद्धा आमच्याकडे आहे. आणि सर्वसाधारणपणे 55 ते 65 निओनॅटल एजचे पेशंट या ठिकाणी ॲडमिट होतात. या ठिकाणी आमच्याकडे बरंच काही पहिलं असं म्हणून म्हणावं अशा गोष्टी आहेत. भारतातल्या पहिलं असं म्हणावं म्हणून ज्याला आहे. आता निओनॅटॉलॉजी असं म्हटलं म्हणून की निओनॅटॉलॉजीच्या अनुषंगाने मातृदुग्ध पेढी म्हणजे ज्या मुलांना स्वतःच्या आईचं दूध मिळू शकत नाही अशा मुलांना दुसऱ्या महिलेचं दूध येथे पाश्चराईज करून आणि पहिली मातृदुग्ध पेढी एशियातली ही आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये चालू केली. मदर मिल्क बँक ज्याला म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे मुलांना चांगल्या अँटीबॉडीज मिळतात आणि त्यामुळे रुग्ण म्हणजे मुलगा हा जो निओनॅटल एज ग्रुपचा मुलगा असतो हा अतिशय चांगल्या तऱ्हेचं त्याचं आरोग्य होतं आणि त्याची वाढ सुदृढपणे होते. हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आमच्याकडे भारतातली पहिली स्किन बँक आहे ज्याला पूर्वी आमच्याकडे बर्न्सचे खूप म्हणजे जळलेले भाजून इंज्युअर झालेले खूप रुग्ण येत असत आणि या रुग्णांच्या दृष्टीने त्यांना स्किन ग्राफ्टिंग लागत असे आणि कधीकधी मृत झालेल्या लोकांच्या स्किन घेतली, समजा स्किन डोनेशन करून घेतलं त्यांच्याकडनं, तर त्या स्किनचा उपयोग काही कालावधीसाठी माणसाला त्या बर्न्सच्या रुग्णाला वापरण्याची सुविधा आमच्याकडे भारतात पहिल्यांदी आमच्या डॉक्टर मिसेस गोरे म्हणून होत्या हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी त्यांनी सुरू केली आणि त्याला हेल्थ डिपार्टमेंटनी परवानगी दिली. तर अशा तऱ्हेची पहिली भारतातली कदाचित साऊथ ईस्ट एशियामधली पहिली स्किन बँक ही सुद्धा आमच्याकडे आहे. तसंच इथे फार मोठ्या प्रमाणात ट्रॉमाचे म्हणजे ॲक्सिडेंटचे रुग्ण येतात. सर्वसाधारणपणे पूर्वी इथे 5 रुग्ण दररोज म्हणजे साधारणपणे 1500 ते 1800 रुग्ण दरवर्षी क्रिटिकल अवस्थेमध्ये ॲक्सिडेंट झालेले येत असत. कल्याण, कसारा, कर्जत आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या बांद्रा, वेस्टर्न सबअबमधले ॲक्सिडेंटचे रुग्ण इथे येत असत आणि या ॲक्सिडेंटच्या रुग्णांसाठी सुद्धा एशियातलं फार मोठं ट्रॉमा सेंटर जे आता जवळजवळ 15 बेडचं आहे, क्रिटिकली इल पेशंट, त्यालाच लागून ब्लड बँक आणि त्यालाच लागून ऑपरेशन थिएटर अशा तऱ्हेची सुविधा आमच्या सायनला आहे. तर ही काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत सायनच्या. पण सायन हॉस्पिटल हे सर्वोपचार केंद्र आहे. इथे कोणता उपचार होत नाही असं नाही. सायन रुग्णालय जे आपण एक इंग्लिशमध्ये म्हणतात की ऑल इन वन अशा प्रकारचं म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा प्रेक्षक सायन रुग्णालयात तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. तर सर आपल्याला सायन रुग्णालयातील सुविधांबद्दल अजून सांगणार आहेत. आपण बरीचशी माहिती सरांकडून घेतलेली आहे आणि अजून बरीच माहिती आपण घेणार आहोत. परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सायन रुग्णालयाच्या आरोग्यविषयक सुविधा आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मोहन जोशी सर. सायनमध्ये अजून विशेष सुविधा याचं जर आपण चर्चा करायची ठरवली तर सायन रुग्णालयामध्ये मी म्हटल्याप्रमाणे 43 ऑपरेशन थिएटर आहेत आणि बऱ्याच प्रमाणात निरनिराळ्या तऱ्हेच्या शस्त्रक्रिया होतात. इथे सर्वसाधारणपणे 15 ते 20 अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये होतात. कॉम्प्लेक्स न्यूरोसर्जरी म्हणजे ब्रेन ट्यूमरची ऑपरेशनं येथे नियमितपणे होत असतात. तसंच आमच्याकडे स्ट्रोक क्लिनिकसुद्धा आहे. म्हणजे पहिल्या जर 2 तासात 3 तासात जर अर्धांगवायूचा झटका आलेला रुग्ण जर इथे आला तर त्याचा MRI किंवा CT स्कॅन होऊन तो क्लॉट सक करून त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया ज्याला आम्ही म्हणतो ती सुद्धा आमच्याकडे कार्यरत आहे. ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट म्हटलं तर रेग्युलरपणे ज्याला जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो आणि रोबॉटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे आता जगातलं सर्वात नवीन तंत्रज्ञान आहे. तर ऑर्थोपेडिक्समध्ये रोबॉटिक जॉईंट रिप्लेसमेंटसुद्धा रेग्युलरली आमच्याकडे होत असतात. तर अशा तऱ्हेच्या ॲडव्हान्स सुविधा आहेत. आमच्याकडे गेल्या 2 वर्षापासून NCD कॉर्नर
म्हणजे जवळजवळ 100 ते 150 लोकांचं आम्ही स्पेशल म्हणजे ब्लड प्रेशर तपासणे, डायबिटीज त्यांना आहे की नाही अशा तऱ्हेची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. प्रत्येक माणसाला आलेल्या नातेवाईकाचं सुद्धा ब्लड शुगर आणि डायबिटीज चेक करण्याचं स्पेशल क्लिनिक आम्ही येथे चालू केलेलं आहे. तसंच एंडोस्कोपीच्या बाबतीतल्या जर सुविधा बघितल्या तर एंडोस्कोपीच्या बाबतीत सुद्धा जवळजवळ 100 ते 110 पर्यंत आमच्याकडे एंडोस्कोपीच्या प्रोसिजर दररोज होतात. आणि एंडोसोनोग्राफी म्हणून अतिशय एक अद्ययावत तंत्र आहे की जे सोनोग्राफीचा कॅमेरा एंडोस्कोपीच्या कॅमेरासोबत जाऊन अतिशय सूक्ष्म पद्धतीने कॅन्सर, ट्यूमर, स्टोन यांचं डिटेक्शन होतं. ह्या पद्धतीची सुद्धा सुविधा आमच्या शिव रुग्णालयात किंवा लोकमान्य टिळक रुग्णालयात अवेलेबल आहे. कॅन्सरचं डिटेक्शन, कॅन्सरचं ऑपरेशन आणि सर्वसाधारणपणे 800 ते 1000 रुग्णांना कॅन्सरची किमोथेरपी देण्याची प्रक्रिया आमच्याकडे होते. तसेच आमच्या पीडियाट्रिक्स म्हणजे लहान मुलांच्या डिपार्टमेंटमध्ये थॅलेसेमिया आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर आहे. आम्ही 2 ते 4 रुग्णांना दर महिन्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो. त्याच्यासाठी निंद्या तऱ्हेच्या CSR मधून चीफ मिनिस्टर रिलीफ फंडातून आम्ही पैसे जमवतो आणि अतिशय निशुल्क म्हणजे जवळजवळ जिथे बाहेर 30-40 लाख रुपये खर्च असतो बोन मॅरो ट्रान्सप्लांटला, आमच्याकडे तसा कोणत्याही तऱ्हेचा खर्च येत नाही आणि CSR मधून आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुद्धा करतो. तर अशा तऱ्हेचं सर्व ॲडव्हान्स उपचार आणि सोयीने उपयुक्त असं आमचं हे मेडिकल कॉलेज आहे. नक्कीच सर. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आता कळेल, तुम्ही जाणून घेऊ शकता की सायन रुग्णालय हे किती अद्ययावत सोयीसुविधांनी उपलब्ध आणि अगदी सामान्य रुग्णांना परवडेल अशा म्हणजे अशा प्राईजमध्ये किंवा अशा त्यांची फीज खूप नगण्य आहे आणि अशा याच्यामध्ये ते तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. सर्व अद्ययावत सेवा तिथे उपलब्ध आहेत. तर सर, आता तुम्ही जसं सांगितलं की आपल्या रुग्णालयामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत किंवा डायग्नोस्टिक टेक्निक्स आणि चाचण्या उपलब्ध आहेत. तर सर्वसामान्य लोकांचा एक असा ग्रह किंवा एक असा विचारसरणी सध्या झाली आहे की जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो तेव्हा तो खूप साऱ्या तपासण्या लिहून देतो आणि त्यांना असं वाटतं की या चाचण्या अनावश्यकपणे त्यांच्यावरती खर्च थोपण्यासाठी झालेला असतो. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चितच हा एक समाजाचा समज किंवा गैरसमज आहे असं आपण म्हणूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे, जसं आपण आता राहणीमान आपलं वाढलेलं आहे, तसंच आरोग्याचं राहणीमान किंवा स्टँडर्ड ऑफ हेल्थ केअर हे आता कितीतरी पटीने पुढे गेलेलं आहे. ह्या गोष्टीविषयी जर बोलायचं झालं तर 1988 किंवा 1900 त्याच्यापूर्वी 84 साली या मुंबईमध्ये फक्त एकच सिटी स्कॅन सेंटर होतं. बरोबर. आणि सिटी स्कॅन म्हणजे काय किंवा कुठेतरी दिल्लीत एक सिटी स्कॅन आला आहे एम्समध्ये, याविषयी लोक बोलत असत. तर त्या दृष्टीने म्हणजे आता स्टँडर्ड ऑफ हेल्थ केअर एवढं वाढलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण ॲडव्हान्स चाचण्या करत असतो आणि त्यामुळे रोगाची तीव्रता ही अतिशय सूक्ष्म असताना तो रोग आपण डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ते महत्त्वाचं आहे. ते करण्यासाठी निरनिराळ्या चाचण्या किंवा ॲडव्हान्स टेस्ट कराव्या लागतात. पूर्वी तुम्हाला जर मी सांगितलं तर डायबिटीससाठी तपास करणं हे सुद्धा फार कठीण होतं. मुरबाड किंवा मुरबाडच्या आजूबाजूचे लोक त्यांच्या एका नातेवाईकाकडे मुरबाडला अगोदर राहायला यायचे आणि त्याच्यानंतर रात्री कल्याणला दुसऱ्या नातेवाईकाकडे जाऊन राहायचे. आणि का तर कल्याणला त्यावेळी रक्ताची टेस्ट होत होती आणि रक्ताचा डायबिटीस टेस्ट होऊ शकत होती. आता कुठेही कोणत्याही क्षणी आपण पिनप्रिकनी माणूस डायबिटिक आहे की नाही हे ठरवू शकतो. तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, डिटेक्शन ऑफ डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, हे आता फार अर्ली स्टेजला आपण करत आहोत. डिटेक्शन ऑफ कॅन्सर आपण फार अर्ली स्टेजला करत आहोत. बरोबर सर. आपण या विषयावरती परत येऊया. आपल्याला एक फोन येतोय गडचिरोलीवरून. अमोल कंकणार सर आपल्याला गडचिरोलीवरून आहेत. सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो.
अमोल सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. दोघांना पण नमस्कार. 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 सर, या ज्या योजना आहे म्हटलं की या सर्व तुमचे सायन रुग्णालय देत आहे, म्हणजे सर्व प्रकारच्या रुग्णांची काळजी घेते. पण सर, याच्यामध्ये निशुल्क आहे का, हे सर्व मोफत आहे का, किंवा याविषयी काही ऑपरेशन, काही सुविधांचे काही फीस किंवा शुल्क आकारले जाते का? बऱ्याच गोष्टी ह्या निशुल्क असतात. त्यांचा प्रश्न असा आहे की या सर्व ॲडव्हान्स टेस्ट आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट या निशुल्क आहेत का? तर निशुल्क म्हणजे कसं की काही ज्या जनरल गोष्टी असतात त्या निशुल्क असतात आणि ॲडव्हान्स गोष्टी म्हणजे तुम्ही जर आता बायपास सर्जरी म्हटली तर त्याच्यासाठी आमच्याकडे 60 ते 65,000 रुपये खर्च येतो. परंतु आता सध्या महात्मा ज्योतिबा फुले योजना तसंच पंतप्रधान जन आरोग्य योजना याच्यामधून बहुतेक रोगांना 5 लाख रुपयापर्यंतची मदत मिळू शकते. तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, तर या रेशन कार्ड आणि आधार कार्डाच्या अनुषंगाने तुम्ही जर भारताचे नागरिक असाल किंवा महाराष्ट्रातले नागरिक असाल तर तुम्हाला 5 लाखापर्यंत मदत मिळू शकते. त्यामुळे इव्हन ॲडव्हान्स टेस्ट ज्या आहेत त्या या कंडिशनल म्हटलं की ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्याच्याकडे आधार कार्ड आहे, अशा माणसाला त्या जवळजवळ फ्रीच होतात. आणि आता महाराष्ट्र सरकारने याविषयी असा निर्णय घेतला की पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना ही राज्य सरकारची योजना आहे आणि 24/7 इथे गोष्टी कार्यरत असतात. आणि या दोन्ही योजना एकत्रित करून एखाद्या रुग्णाला 5 लाखापर्यंतचा बेनिफिट हा त्या हॉस्पिटलच्यासाठी, त्याच्या रुग्णसेवेसाठी मिळू शकतो. तसंच निरनिराळ्या तऱ्हेची CSR आहेत, त्या CSRमधून सुद्धा आपल्याला रुग्णांना मदत मिळते. उदाहरणार्थ सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, खिदमत ट्रस्ट अशा निरनिराळ्या ट्रस्टमधून सुद्धा मदत मिळते. तसंच माननीय मुख्यमंत्र्यांच्या चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमधून सुद्धा आपल्याला मदत मिळू शकते आणि ती मदत 1.5 ते 2.5 लाखापर्यंत स्पेशल रेकमेंडेशन आणि काही स्पेशल कंडिशन असेल तर 1.5 ते 2.5 लाखापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा प्रत्येक रुग्णाला मदत मिळू शकते. मात्र ही मदत हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये जमा होते आणि हॉस्पिटलनी त्या मिळालेल्या निधीमधून त्या रुग्णाची सेवा करणं किंवा रुग्णाला जीवदान देण्याचं जे कार्य आहे ते करावं अशी याच्यामधून अपेक्षा असते. नक्कीच अमोल सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल आणि या सरांसोबत बाकीचे जे प्रेक्षक बघत आहेत त्यांनाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेलं असेल की शासकीय रुग्णालयांमध्ये काही ज्या जनरल सेवा असतात, ज्या सामान्य सेवा असतात त्या तुम्हाला निशुल्क सेवा तुम्हाला मिळतात, परंतु ज्या ॲडव्हान्स टेक्निक असतात त्या तुम्ही या अशा वेगवेगळ्या योजनांच्या आधारे तुम्ही त्यांना उपलब्ध करून घेऊ शकतात. सर, याच्या अजून काही योजना आहेत का की त्याबद्दल काही सांगू शकाल का? आमच्याकडे सर्व तऱ्हेच्या रुग्णांना म्हणजे जर तो गरीब असेल, बिलो पॉवर्टी लाईन असेल तर इवन बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारख्या गोष्टीला जिथे आपल्याला 10 लाख रुपयात ती योजना म्हणजे आम्हाला खर्च येतो, 10 लाख रुपयापर्यंत खर्च येतो, ती सुद्धा आम्ही CSRच्या माध्यमातून म्हणजे कोल इंडिया लिमिटेड यांच्या CSRमधून किंवा निरनिराळ्या पेट्रोकेमिकल कंपन्यांच्या CSRमधून आम्ही ती गोष्ट पार पाडू शकतो. म्हणजे ॲक्च्युअल एक्सपेंडिचर जो 10 लाखापर्यंतचा असतो तो सुद्धा आम्हाला मिळतो. चीफ मिनिस्टर रिलीफ फंडातून मिळतात पैसे. तसेच ज्या ज्या रोगाची कोड्स ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेत आणि पंतप्रधान योजनेमध्ये समाविष्ट आहेत अशा सर्व रोगांना आणि रोगाच्या ट्रीटमेंटना आपल्याला ह्या योजनांमधून, सरकारी योजनांमधून निश्चितच मदत मिळते. त्यामुळे कितीही ॲडव्हान्स गोष्ट असेल तरीसुद्धा रुग्णांनी चिंता करण्याचं कारण नसतं. त्याच्यासाठी आमच्याकडे एक सेपरेट विभाग आहे ज्याला आम्ही MSW विभाग किंवा मेडिको सोशल वर्कचा विभाग म्हणतो आणि तिथे कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर्स कार्यरत असतात. ते रुग्णाची आर्थिक परिस्थिती, त्याला असलेला आजार आणि त्याला लागणारी उपचार सेवा याची माहिती घेऊन निरनिराळ्या CSR कंपन्यांशी, निरनिराळ्या डोनर्सशी संपर्कात येऊन निधी मिळवतात, निधी उपलब्ध करून देतात.
काही वेळा इवन मेंटेनन्ससाठी हाय एंडची औषधं रुग्णांना लागत असतात आणि ही सुद्धा या CSRच्या माध्यमातून किंवा दात्यांच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयात उपलब्ध होतात. त्यामुळे पैसे खिशात नाही म्हणून कोणत्याही रुग्णांनी चिंता करण्याची गरज नसते. कदाचित त्याला थोडा वेळ लागतो, 2-4 दिवसाचा 8 दिवसाचा, परंतु निधी हा निश्चितपणे उपलब्ध होतो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला नक्कीच कळालं असेल की कोणकोणत्या योजना आहे आणि याचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आपण आपली माहिती अजून सरांकडून घेणार आहोत, परंतु आपल्याला जालन्यावरून एक फोन आहे. मांगीलाल जाधव आपल्यासोबत जालन्यावरून जोडलेले आहेत. मांगीलाल सर, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, माझ्या छातीत चमका निघू राहिले हां. आणि थोडा हृदयाच्या बाजूला थोडं हे चमका निघतात. तुमच्या आणि टीव्हीचा छातीत आवाज जळजळ कमी होते. करा. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या छातीत दुखतंय, छातीमध्ये चमका निघतायत, तर तुम्ही जवळच्या डॉक्टरला दाखवणं अतिशय आवश्यक आहे. कधीकधी छातीतलं दुःख असतं ते मस्क्युलर पेनसुद्धा असतं किंवा छातीतल्या स्नायूंचं दुःख असतं आणि कधीकधी डाव्या बाजूला जर दुःख होत असेल तर ते हृदयापासून येणारं दुःखसुद्धा असू शकतं. अशावेळी ECG आणि एकोकार्डिओग्राफी करणं हे अत्यंत आवश्यक होतं. रक्ताच्या काही टेस्टमध्ये सुद्धा हार्ट अटॅक किंवा त्या सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे का हे कळतं आणि हे जर कळलं तर याच्यानंतर पुढची टेस्ट ही अँजिओग्राफी असते आणि अँजिओग्राफीमध्ये जर का काही ब्लॉक सापडले, आपण जर वयोवृद्ध असाल, 60च्या वरती असाल, डायबेटिक असाल, ते असण्याची शक्यता असते आणि तसं जर झालं तर त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही तुम्ही आहात तिथे सुद्धा होऊ शकते. आमच्याकडे आलात तरी सुद्धा होईल. धन्यवाद मांगीलालजी. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही लवकरच तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे किंवा सायन रुग्णालयाला भेट दिली पाहिजे. सर, जसं आपली चर्चा चालू होती ह्या सगळ्या विषयांवरती, तर एक प्रश्न असा येतो की एक डॉक्टर म्हणून जेव्हा रुग्ण डॉक्टरकडे येतो तेव्हा डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं कसं असलं पाहिजे? डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं हे फार महत्त्वाचं नातं आहे. डॉक्टरनी इमानी इतबारे, शास्त्राच्या आधारे आणि प्रचलित ज्ञानाच्या आधारे त्या रुग्णाला सल्ला देणं आवश्यक आहे. त्या रुग्णासाठी रुग्णाचे उपचार योजना करणं आवश्यक आहे. आणि ज्याला आपण असं म्हणतो की कस्टम मेड ट्रीटमेंट, ज्याला आम्ही म्हणतो की कस्टम मेड ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे की तो रुग्ण कुठे राहतो, तो काय करतो, त्याला काय करावं लागेल, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या दिलेल्या औषधांचा काय साईड इफेक्ट होईल हा विचार करून त्याला रुग्णाची औषध उपाययोजना, ऑपरेशनची योजना ही त्याची केली पाहिजे. त्या ठराविक त्याला साचेबंद योजनेमध्ये बसवलं पाहिजे. आर्थिक भार त्याच्यावरती टाकता कामा नाही आणि रुग्णाला असं कधीही वाटता कामा नाही की मी गरीब आहे म्हणून मला ही शास्त्राच्या आधारे जे संयुक्तिक योजना आहे किंवा औषध योजना आहे ती मला मिळाली नाही, असं रुग्णाला कधीही वाटू नये. अशा तऱ्हेची काळजी ही डॉक्टरांनी घेतली पाहिजे. आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचा प्रत्येक रुग्णांनी आदर केला पाहिजे. प्रत्येक रुग्णांनी डॉक्टरवरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी दोन्ही बाजूनी या गोष्टी संयुक्तिकपणे पार पाडल्या जातात त्यावेळी डॉक्टर पेशंट रिलेशनशिप ही काय असावी किंवा याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा क्लॅश निर्माण व्हावा किंवा काही वाद निर्माण व्हावा अशी परिस्थिती येऊ नये. सर्वसाधारणपणे डॉक्टर हे त्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे, त्याला असलेल्या अनुभवाच्या आधारे आणि प्रचलित प्रथेनुसार, प्रचलित सायन्सनुसार, म्हणजे आता एक तुम्ही जो विचार केला की 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी अँजिओग्राफी प्रथा नव्हती. आता अँजिओग्राफी हे छातीत दुखण्यासाठी प्रथा आहे किंवा एंडोस्कोपी ही पूर्वी 70च्या अगोदर या भारतात कार्यरत नव्हती. त्यामुळे पण आता आपल्याला जर का एखादा कॅन्सर डिटेक्ट करायचा असेल, एखाद्याला पोटात दुखत असेल तर आपण त्याची प्रथम एंडोस्कोपी करतो आणि बघतो की त्याला काही अल्सर कॅन्सर नाही आहे ना. तर या प्रचलित प्रथेच्या अनुषंगाने डॉक्टर
ह्या रुग्णाची उपाययोजना करत असतो, परंतु पेशंटचाही तितकाच त्याच्यावरती विश्वास असणं आवश्यक आहे. आणि जसं मी म्हटलं की आता स्टँडर्ड ऑफ हेल्थ केअर हे खूप हाय झालेलं आहे. कोणे एकेकाळी नी जॉईंट रिप्लेसमेंट वॉज अनहर्ड ऑफ, म्हणजे जॉईंट बदलला जातो आणि तिथे नवा जॉईंट लावला जातो. परंतु आज आम्ही आमच्या सायन रुग्णालयात दररोज 1 ते 2 शस्त्रक्रिया विनामूल्य, बरोबर. नी जॉईंट रिप्लेसमेंट असो, हिप जॉईंट रिप्लेसमेंट असो, अशा आम्ही करत असतो. तुम्ही जर विचार केला, काही वर्षापूर्वी आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना सुद्धा बायपास करायला जायला टेक्सास युनिव्हर्सिटी स्कूलमध्ये जायला लागत होतं, कारण त्यावेळी 30 ते 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी या भारतात बायपास शस्त्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात होत नव्हत्या किंवा कोणी कॉन्फिडंट नव्हतं, करत नव्हते. त्यामुळे त्यांना टेक्सास युनिव्हर्सिटी स्कूलमध्ये जावं लागलं होतं. आज शिव रुग्णालयात किंवा लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही 0 पैशात गरीबातल्या गरीब व्यक्तीची महात्मा ज्योतिबा फुलेचे निधीच्या अंतर्गत किंवा पंतप्रधान निधीच्या सुविधेखाली आम्ही बायपास शस्त्रक्रिया 2 ते 3 जणांच्या दररोज करतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की स्टँडर्ड ऑफ हेल्थ केअर हे वाढलेलं आहे. नवीन नवीन शोध लागत आहेत आणि प्रत्येक माणसाला संयुक्तिक इलाज मिळावा तर त्याच्यासाठी टेस्ट करणं आवश्यक होतं, डायग्नोसिससाठी टेस्ट करणं आवश्यक होतं. नक्कीच. दुसरी गोष्ट अशी आहे की आता मेडिकल प्रोफेशन हा मेडिको लिगल इश्यू झालेला आहे. म्हणजे ज्यावेळी डॉक्टर एखाद्या रोगाचं निदान करतो त्यावेळी ती रोग 100% संयुक्तिक आहे ना, योग्य आहे ना. म्हणजे पूर्वी एक CBC-ESR आणि छातीच्या एक्सरेवरती टीबीचं निदान करत होते किंवा थुंकी तपासण्यावरती टीबीचं निदान करत होते. परंतु आता ह्या एवढ्याच टेस्टवरती न थांबता प्रत्येक माणूस हा CT स्कॅनसाठी जात आहे आणि CT स्कॅन करून रुग्णाची संयुक्तिक रीतीने टेस्ट करून त्याला खरोखर टीबी आहे की नाही, या छातीचा एक्सरे तर घेतातच, स्पुटम टेस्ट तर करतातच, रक्ताचे तपास तर करतातच, परंतु आता CT स्कॅन छातीचा सुद्धा केला जातो. आणि त्यामुळे काही वेळा एखाद वेळी चूक होऊन टीबीच्या ऐवजी दुसरा रोग असेल तर त्याचं सुद्धा निदान आता होऊ शकतं. छातीतल्या फुफ्फुसातून पेशी काढून एखादा ट्यूमर असेल तर त्याचं सुद्धा निदान होऊन त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंट करता येते. पूर्वी टीबीनी रिस्पॉन्ड नाही झालं तर मग हा ट्यूमर असू शकतो, अशा तऱ्हेची काही तऱ्हेची उपाययोजना असायची. पण आता वी हॅव बिकम मोर प्रिसाईज आणि त्यामुळे कदाचित टेस्टचं ओझं हे रुग्णाच्या खांद्यावरती पडतं. पण सरकारी रुग्णालयामध्ये बहुतांशी या सर्व टेस्ट या अतिशय कमी पैशात आणि अतिशय चांगल्या रीतीने स्वस्त पैशात होतात. गरिबाला परवडणाऱ्या रेटमध्ये त्या होतात आणि योजनांमध्ये त्या टोटली फ्री होतात. ज्या टेस्ट किंवा ज्या चाचण्या तुम्ही आता म्हटल्या तर आपल्या सायन रुग्णालयांमध्ये ह्या सगळ्या टेस्ट विनामूल्य होतात. हो हो नक्कीच. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आज कळालंच असेल. आपण अजून माहिती सरांकडून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे सायन रुग्णालयातील आरोग्यविषयक सुविधा आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मोहन जोशी सर. तर सर, आपण सायन रुग्णालयातील वेगवेगळ्या सुविधांविषयी आपण आज चर्चा करत होतो. त्यानंतर तुम्ही रुग्ण आणि एक डॉक्टर यांचा नातं कसं असावं हे आम्हाला सांगितलं. तर मला पुढे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आता सायन रुग्णालयामध्ये अधिष्ठाता आहेत, तर हे सार्वजनिक किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणं किती आव्हानात्मक किंवा किती समाधानकारक आहे? ॲज अ डीन लोकमान्य टिळक रुग्णालयाचं काम करताना बऱ्यापैकी ते आव्हानात्मक आहे असं मी म्हणतो. कारण सायन रुग्णालयाच्या आजूबाजूला सर्वसाधारणपणे एक 3 ते 3.5 लाख लोकवस्तीची धारावी आहे. तसंच सायन रुग्णालयाच्या अगोदर म्हणजे शिव रुग्णालयाच्या अगोदर कोणतंही मेडिकल कॉलेज किंवा फ्री टर्शरी केअर युनिव्हर्सिटी हॉस्पिटल नाही. कल्याण, कसारा तसंच इतर ठिकाणाहून ह्या ठिकाणी येणारे अपघाताचे रुग्णसुद्धा खूप आहेत.
आणि ज्यावेळी मी असं म्हणतो की आमच्याकडे 1900 शय्या आहेत, रुग्णशय्या आहेत, पण प्रॅक्टिकली ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रुग्ण ॲडिशनल कॉट्सवरती आम्हाला ॲकॉमोडेट करावे लागतात आणि त्याची संख्या 2300-2400 पर्यंत सुद्धा जाते. तर अशा वेळी काय होतं की रुग्णसंख्या जास्त असते. एखाद्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर जागा नसेल तर तो दुसऱ्या शेजारच्या हॉस्पिटलमध्ये जातो. म्हणजे उदाहरणार्थ हिंदुजा हॉस्पिटलने नाही म्हटलं तर तो लीलावतीमध्ये प्रयत्न करतो ॲडमिट होण्याचा. लीलावतीने नाही म्हटलं किंवा जागा नाही म्हटलं तर तो नानावटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमच्याकडे येणारे रुग्ण हे अतिशय गरीब असतात. त्यामुळे आम्ही त्यांना नाही हे म्हणू शकत नाही. आम्ही जर त्यांना नाही म्हटलं तर त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागतं. त्या अनुषंगाने आम्हाला आमच्या रुग्णशयेच्या पेक्षा जास्त रुग्ण ॲकॉमोडेट करावे लागतात आणि त्यावेळी रिसोर्सेसवरती थोडासा क्रंच येतो, मॅन पॉवरवरती थोडासा क्रंच येतो. तर हे महत्त्वाचं आव्हानात्मक गोष्ट असते. आणि दुसरी आव्हानात्मक गोष्ट की ज्यावेळी अशी गर्दी होते त्यावेळी गर्दीमध्ये रुग्णांना असं वाटू नये की बाबा मी गरीब आहे म्हणून मी इथे आलो आणि माझी हेळसांड होत आहे. त्यामुळे सर्व रुग्णांच्या मध्ये एक विश्वास अर्हता निर्माण करणं हे हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने आवश्यक असतं. कुठेही कोणालाही वाईट बोलता कामा नये, उद्धटपणे बोलता कामा नये, हे फार महत्त्वाचं असतं. आणि सर्व लोकांनी अतिशय संयमाने सौदार्यपूर्ण भाषेत पेशंटची ट्रीटमेंट करावी असं अपेक्षित असतं. तर हे फार आव्हानात्मक होतं असं मला वाटतं. बरोबर सर. आणि याच्याच पुढचा मी प्रश्न असा विचारला होता की हे किती समाधानकारक आहे? हे निश्चितच समाधानकारक आहे, यात वाद नाही. आणि हे जे मिळणारं समाधान आहे हे आयुष्य दानाचं समाधान आम्हाला मिळतं. म्हणजे एखादा पेशंट अतिशय क्रिटिकल अवस्थेत येतो. उदाहरण सांगायचं झालं तर आत्ताच गेल्या वर्षभरातल्या 2 केसेस आहेत. एक विक्रोळीला मोठ्या टॉवरचं कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि तिथे कन्स्ट्रक्शन वर्कर खाली झोपलेली होती, एक बाई बिचारी. आणि त्या कन्स्ट्रक्शन वर्करवरती रॉड पडला आणि तो रॉड तिच्या छातीतून आरपार जाऊन पाठीमधून बाहेर आला, लोखंडी सळई. ही सळई काढून त्या बाईला अतिशय हॅपीली घरी पाठवण्याचं काम करणं हे सर्वात मोठं माझ्या मते समाधानकारक होतं. कारण ती बाई राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेली, त्याच्यानंतर सेंटेनरी हॉस्पिटलमध्ये गेली आणि आमच्याकडे रात्री 12च्या सुमाराला आली. आमच्या सर्व डॉक्टरांच्या चमूनी ती सळई कोणत्याही तऱ्हेच्या आतमधल्या इंद्रियांना मार न लागता अतिशय व्यवस्थितरित्या काढली आणि नंतर 7 ते 8 दिवसात तो पेशंट घरी गेला. आणि त्याचं जे समाधान आहे, आता या कन्स्ट्रक्शन वर्करच्या या मोठ्या ऑपरेशनचा खर्च हा बाहेरच्या ठिकाणी 30 ते 40 रुपये झाला, 40 लाख रुपयापर्यंत गेला असता. आम्ही तिचं काम फ्री ऑफ चार्ज केलं. जर आम्ही हे केलं नसतं तर दुसरं कोण करणार होतं? बरोबर. एक भिवंडीच्या एका मुस्लिम रहिवाशाचा मुलगा जो 2.5 ते 3 वर्षाचा होता, त्याला कोणीतरी चाकू मारला आणि त्या चाकू मारून त्याच्या पोटातली आतडी सर्व बाहेर आली. आतडी बाहेर आलेल्या स्थितीमध्ये तो पहिले भिवंडी हॉस्पिटलला गेला, तिथून ठाणा सिव्हिलला गेला, फडक्यामध्ये बांधून त्यांनी त्या मुलाला आणलं आणि मग पुढे तो राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेला. तो इव्हन मुलुंडच्या एका फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेला. परंतु कोणीही त्याला तिथे पटकन घेतलं नाही आणि तो सायन हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीला आला. आतडी बाहेर असलेली त्याची, म्हणजे आता ते फोटो मी दाखवणं संयुक्तिक नाही कारण ते हॉरिबल फोटो आहेत. अशा रुग्णाला आम्ही ॲडमिट करून इमर्जन्सी वॉर्डात ॲडमिट करून त्याची सर्व आतडी रिपॉझिट करून त्या रुग्णाला 12व्या दिवशी घरी पाठवलं. आणि त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता की आज आपल्याला 5 ठिकाणी कोणी घेऊ शकलं नाही आणि एवढं मोठ्या तऱ्हेचा मार लागलेला असताना, मोठ्या तऱ्हेची इंजुरी झालेली असताना माझा मुलगा आता सुखरूपपणे घरी जात आहे, मूल माझं, ह्याचा जो आनंद त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती होता, तो आनंद आम्हाला सर्वात समाधान देणार असतो. नक्कीच वैद्यकीय क्षेत्रात काम करणं खूप समाधानकारक आहे सर. सर, एक आरोग्य विमा आपण काढतो, तर जर आपल्या प्रेक्षकांना आरोग्य विम्याबद्दल थोडक्यात माहिती मिळाली असती तर?
आरोग्य विमा काढणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. पूर्वी आपण फक्त जिंदगी के साथ में भी और जिंदगी के बाद में भी म्हणजे लाईफ इन्शुरन्स हे ब्रीदवाक्य आपण म्हणत असू किंवा ॲडव्हर्टाइजमेंटचं नेहमी हे करत असू, परंतु आता लाईफ इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त म्हणजे लाईफ इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त मेडिक्लेम किंवा जर का आपल्याला इंजुरी झाली, जर का आपला ॲक्सिडेंट झाला, जर का आपल्याला हार्ट अटॅक आला किंवा कोणती मोठा आजार झाला तर त्याचा जो खर्च आहे हा अनपेक्षित खर्च असतो. या अनपेक्षित खर्चाची कोणत्याही कुटुंबामध्ये तरतूद केलेली नसते. मुलाच्या शिक्षणासाठी तरतूद असेल, मुलीच्या लग्नासाठी तरतूद असेल, घर घेण्यासाठी तरतूद असेल, मोटरसायकलसाठी कर्ज घेणं असेल, परंतु मोटरसायकलवरनं जर का ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यासाठी कोणतीही तरतूद नाही आणि तो काय सिव्हिरिटीचा ॲक्सिडेंट होईल, त्याला कोणता आरोग्य उपचार लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि अशा वेळी आरोग्य विमा असणं हे संयुक्तिकच आहे. सरकारने 5 लाखाचा आयुर्विमा आपल्याला दिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेमधून, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जर का आपल्या कुटुंबाचं संपूर्ण जर विमा असेल तर ते खूपच संयुक्तिक होतं आणि त्यांनी बऱ्याच तऱ्हेचे जे आरोग्याचे खर्च असतात, मेडिकलचे जे खर्च असतात ते या विम्याच्या सहाय्याने निघून जातात आणि त्यासाठी फार थोड्या प्रमाणात आपल्याला एक प्रीमियम, वार्षिक किंवा मासिक प्रीमियम हा भरायला लागतो. आणि बऱ्याच अंशी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना आयुर्विम्याचं कवच देतात की 10 लाखाचा आयुर्विमा किंवा 20 लाखाचा तुमच्या फॅमिलीचा मेडिक्लेम आम्ही त्याच्यासाठी लागणारं हे प्रीमियम भरू. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे सर. म्हणजे आयुर्विमा ही एक गरज आहे आणि ही अतिशय प्रत्येक कुटुंबाची गरज आहे आणि ते प्रत्येकाचं असलं पाहिजे असं. सर, आपल्याकडे चर्चेसाठी खूप जास्त माहिती आहे परंतु आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर जाता जाता मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. सर, प्रतिबंधन आणि चिकित्सा हे एक महत्त्वाचे पैलू आहेत एका रुग्ण आणि डॉक्टरच्या मध्ये, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल? बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याला आपण मॅन मेड डिसीजेस म्हणू शकतो. म्हणजे एखादा माणूस सिगरेट पीत राहतो आणि त्याला अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. एखादा माणूस दारू पीत राहतो आणि त्याला लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता असते. काही व्यसनांचा अतिरेक होतो आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या तऱ्हेचे रोग होतात. कधीकधी आपण काही गोष्टी पीत राहतो, उदाहरणार्थ थम्सअप, कोका कोला वगैरे अशा तऱ्हेच्या काही कोलाज किंवा इतर काही पेय घेत राहतो आणि त्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम होतात. साखर जास्त खात राहतो, त्यामुळे डायबिटीसची शक्यता वाढते आणि या सर्व गोष्टीमुळे आपल्याला निरनिराळ्या तऱ्हेचे रोग होऊ शकतात. तर नियमितपणे ब्लड प्रेशर चेक करणे, नियमितपणे ब्लड शुगर चेक करणे आफ्टर सर्टन एज हे अत्यंत आवश्यक असतं. खाण्यापिण्यामध्ये, आहार विहारामध्ये नियमितपणे संतुलन राखणं आवश्यक असतं. काही वेळा कोलेस्ट्रॉल लेवल वाढत जातात, लिपिड प्रोफाईल अल्टर होत जातात, ब्लड शुगर चेंज होत जाते. तर या सर्व गोष्टीचा प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये हे आहे आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे ह्याचबरोबर की कोणत्याही तऱ्हेची वाईट व्यसनं याच्यापासून प्रत्येक माणसाने दूर राहिलं पाहिजे, कारण नाहीतर मग असलेले रोग आपल्याला होण्याची शक्यता आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण कोणतं असं काही व्यसन केलं तर त्याच्यामुळे होणारे रोग होतात. रॅश ड्रायव्हिंग केलं तर ॲक्सिडेंटला आपण प्रोन होतो. नक्कीच सर. तर प्रेक्षक हो, आजच्या या भागामध्ये आपण सायन रुग्णालयाच्या आरोग्यविषयक सुविधा यांविषयी आपण सरांकडून महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे. सरांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा नेहमीच. आणि सर तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून इथे आमच्यासोबत हजर राहिले, आमच्यासोबत चर्चा केली, यासाठी मी दूरदर्शन सह्याद्री आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार मानते. धन्यवाद सर. मी सुद्धा आपला आभारी आहे, मला इथे संधी दिली बोलण्याची आणि विचार व्यक्त करण्याची त्याबद्दल. प्रेक्षक हो, तुम्हीही आमच्याशी असेच नेहमी जोडलेले राहा. पुन्हा एकदा पुढच्या भागात भेटूया एका नवीन तज्ज्ञांसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. नमस्कार.